मीडिया सर्व्हिसेस अर्थात SMS-च्या ज्ञानवाहिनीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत। आपण 10वी 12वीच्या परीक्षा लागल्यात आणि त्या अनुषंगाने प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी त्याचबरोबर प्राध्यापक प्रशांत कुलकर्णी यांच्या काही मुलाखती ऐकल्यात। मुलांचे कल कुठे असतील आणि त्या पद्धतीने त्यांना पुढच्या आयुष्यासाठी कसं शिक्षण द्यावं, प्रशिक्षण द्यावं यासाठी ही मंडळी आपल्याशी बोलणार असं आपण त्यांच्या भागांमधून आपण सांगितलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण हा पहिला भाग प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी यांच्याबरोबर इथे आपण सर्वांसाठी सादर करत आहोत। तर मी सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी यांचं या स्टुडिओमध्ये स्वागत करतो। सर नमस्कार। नमस्कार। आपण जो आज विषय घेतोय तो तुम्ही मागच्या काही भागांमध्ये इंजिनिअरिंगच्या मेडिकलच्या संदर्भातल्या माहिती ते कुठल्या कुठल्या संधी मुलांना उपलब्ध आहेत त्याबद्दल बोलला होता। पण एकूण हे सगळं सुरू असताना 10वीचा निकाल लागेल, 12वीचा निकाल लागलेला आहे, त्याचबरोबर याच्या पुढेही निकाल लागणं आणि ती प्रक्रिया एकूण सुरू राहत असते वर्षभर। आपला पाल्य जो आहे त्याचा नक्की कल कुठे आहे हेही बऱ्याच वेळा पालकांना लक्षात येतच असं नाही। बऱ्याच वेळा असं होतं की मुलं ही आपली एक्सटेन्शन काउंटर आहेत म्हणून पालक त्यांना काही साइड्स फॅकल्टीज देतात आणि मग आर्ट्सचा विद्यार्थी असो त्याला सायन्स बाजू दिली जाते, सायन्सचा असो त्याला आर्ट्सची बाजू दिली जाते वगैरे वगैरे आणि मग 6 महिन्यानंतर हे कळते की बाबा हे काहीतरी सुरळीत नाही चाललेलं। मग कदाचित मुलाच्या मनावर ताण येतात, कदाचित पालकांवर येतात, कदाचित पूर्ण घर त्याच्यामध्ये एकूण भरटलं जात असतं। तर हे सगळं आपल्याला जर काही आपल्या पातळीवर थांबवायचं असेल, याच्या संदर्भातली अधिक चांगली माहिती द्यायची असेल तर आज आपण इथे चर्चा करणार आहोत। मुलांची जे काही ऍप्टिट्यूड टेस्ट जी आहे या संदर्भामध्ये आपण कल कुठे आहे आणि त्याचं परीक्षण कसं करावं या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहे। तेव्हा एकूण हा जो सगळा प्रकार आहे निकाल लागल्यानंतरचं मानसिकता, त्याचबरोबर नक्की कुठल्या शाखेकडे जायचं याचा विचार आणि आपण ही जी मानसिकता त्याची असेल त्याची जी चाचणी आपण करणार या सर्व संदर्भात आपण पहिल्यांदा काय सांगाल? या कल चाचणीच्या संदर्भामध्ये आपण त्याचं 2 भागांमध्ये विवेचन करूया। पहिला भाग आपण असा विवेचनामध्ये असा घेऊया की कल चाचणीची गरज काय। अतिशय तुम्ही मगाशी करेक्ट सांगितले की एक्सटेन्शन काउंटर, तर त्याच्यापुढे मी अतिशय जाणीवपूर्वक असा विचार करतो की प्रत्येक आई वडिलाला मी जे स्वतः घडलो नाही किंवा मला जे घडता आलं नाही, काही शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक विवंचनाच्या मधून त्याला जे काही घडलं नाही, घडता आलं नाही, संधीची उपलब्ध असेल, त्या सगळ्याचा विचार करून त्याला असं वाटतं की माझी मुलं, माझा मुलगा, माझी मुलगी ही माझी असेट आहे आणि ती असेट माझ्या पद्धतीने चालली पाहिजे। म्हणजे मग मी त्याच्या शिक्षणावर करणारा खर्च आणि मला जे जमलं नाही ते त्याने करावं। म्हणजे बहुतेक व्यापाऱ्याला आपला मुलगा उत्तम व्यापारी व्हावा, बहुतेक डॉक्टरना आपला मुलगा उत्तम डॉक्टर व्हावा, आपली जी काय प्रॉपर्टी किंवा आपण जे काही तयार केलेलं साम्राज्य आहे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने चालवावं, इंजिनियरला आपलं मुलगा असं व्हावं असं वाटतं। ते संयुक्तिक आहे, सामाजिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या ते अतिशय बरोबर आहे। परंतु ह्याच्यामध्ये जे काही गुंतागुंत निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण लक्षात घेऊया की स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः गेल्या 20 वर्षामध्ये शिक्षणाच्या संधी विविध पद्धतीने उपलब्ध आहेत आणि त्या मुलाच्या त्या विद्यार्थ्याच्या ज्या काही उर्मी आहेत त्या उर्मी तशाच राहून त्याच्यातला अंगभूत कलागुणांचा विचार करताना त्या तशाच बाजूला राहतात आणि मग आई वडील म्हणतात, आमच्यासारखे काही तथाकथित गुरुजन काही म्हणतात किंवा काही सरदोपट मार्गानं विद्यार्थी एवढे मार्क पडले की उदाहरणार्थ सांगतो 80, 85, 75, 80, 85 मुलगा सायन्सला जातो, 75 ते 60चा मुलगा किंवा 65 ते 70चा कॉमर्सला जातो आणि त्याचा मुलगा आर्ट्सला जातो, असं काही एक ढोबळ मनानं गणित समाजामध्ये तयार झालेलं आहे। या कल चाचणीच्या संदर्भामध्ये एक गोष्ट प्रामाणिकपणे आपल्याला मान्य करावी लागेल की ह्या कल चाचण्या ही आपली भारतीयांची देणगी नाही। इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे बौद्धिक क्षमता आणि कल चाचणी या दोन्ही चाचण्या या परकीय किंवा परप्रांतातून परदेशातून आलेल्या आहेत। याचं कारण असं आहे की हेही आपण मान्य करूया की आपल्याला स्वातंत्र्य म्हणून आताशी 60 वर्षे होत आहेत आणि इतर देशांचा विचार करताना आपला देश शैक्षणिकदृष्ट्या आता थोडाशा कुठल्या तरी प्रगतीच्या मार्गावर आहे। तेव्हा त्यांनी ज्या निर्माण केलेल्या चाचण्या आहेत त्या चाचण्याचं आपण स्वागत करायला पाहिजे आणि त्या चाचण्यांचा विद्यार्थ्यांच्या आणि एकंदरीत समाजाच्या दृष्टीनं काय उपयोग आहे आणि त्या चाचण्या कशा पद्धतीने घेतल्या जातात त्याचा एकंदर समाज मनावर, कुटुंबावर काय परिणाम होतो याचा आपण अतिशय बारकाईनं आणि त्या घराच्या एकंदर कुटुंबाच्या समाजाच्या दृष्टीने विचार करूया।
कल चाचणीच्या पूर्वी इंटेलिजंट क्वेश्चन IQ काय IQ आणि EQ असे दोन प्रकार सर्वसाधारणपणे विचारात येतात. इमोशनल क्वेश्चन, तो इमोशनल क्वेश्चन आणि हा इंटेलिजंट क्वेश्चन. तर एकूणच मुलगा कशा म्हणजे हे कितपत तुम्ही जे आता सांगताय हा आपण गरजेचा आणि खरं तर विद्यार्थ्याचं भवितव्य विचारात घेतलं तर तो महत्वाचा आहे. तुम्ही हे सांगता तर पहिल्यांदा IQ म्हणजे काय एकूण ह्या संदर्भात आपल्या सर्व ज्यांना जे बघतायत कार्यक्रम या सगळ्या मंडळींना आपण त्याची माहिती निदान प्राथमिक अवस्थेतील तरी द्यावी. बौद्धिक क्षमतांक किंवा इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे त्या विद्यार्थ्याला काही गणित घातली जातात, विज्ञानातली काही कोडी घातली जातात, भूमितीमधली काही कोडी घातली जातात, वेगवेगळ्या प्रश्न विचारले जातात आणि त्याचा बौद्ध्यांक किती आहे हे तपासलं जातं. विशेषतः इंटेलिजंट क्वेश्चन हे खरं तर तुमच्या मेंदूतल्या जाणीवांच्या संदर्भामध्ये आणि तुमच्या एखाद्या गोष्टीला तुम्ही जो काही प्रतिसाद देता त्याच्याशी इंटेलिजंट क्वेश्चन संदर्भित आहे. IIT मध्ये जाणारे किंवा उच्च बौद्धिक क्षमतांकडे म्हणजे संशोधनाकडे जाणारे किंवा मेडिकल सायन्सेसकडे जाणाऱ्या लोकांच्या संदर्भामध्ये इंटेलिजंट क्वेश्चन नावाची चाचणी ही प्रचलित होती. त्याच्यानंतर इमोशनल क्वेश्चन, जो तुम्ही अतिशय चांगला शब्द वापरला, अतिशय चांगला मुद्दा निर्माण केला. इमोशनल क्वेश्चन म्हणजे बौद्धिक झालं परंतु त्याला त्याच्या भावनावर कशा पद्धतीचं नियंत्रण ठेवता येतं, ती इंटेलिजंट क्वेश्चन नावाची नवीन चाचणी त्याच्यानंतर विकसित झाली आणि ती चाचणी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा विशिष्ट प्रसंग दिले जातात आणि त्यामध्ये त्या विद्यार्थ्याची उत्तरं जसं 10वी 12वीला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे प्रश्न असतात त्या पद्धतीला उत्तर जो काही देईल त्याच्यावरून त्याचा इंटेलिजंट क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन हा तपासला जातो. आपला मुद्दा हा कल चाचणीचा आहे. म्हणजे अतिशय साधं प्रामाणिक आणि प्रातिनिधिक उदाहरण द्यायचं झालं तर 2 जुळी मुलं जर असतील तर दोन्ही जुळ्या मुलांचा स्वभाव त्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतीलच असं नाही. म्हणजे 100% त्या सारख्या नसतात. म्हणजे एकाच वेळेला एकाच आईच्या उदरातून निर्माण झालेली 2 जुळी मुलं, मुलगा मुलगी यांच्या कल सारख्याच असतील असं नाही. तर त्याचा विचार करताना कल चाचणीचा आपण विचार करणं आवश्यक आहे. मी सातत्यानं असं म्हणतोय की विशिष्ट मार्क 10वी 12 म्हणजे कदाचित तुम्ही असं समाज कदाचित असं म्हणेल की तुम्ही असं कसं काय म्हणताय की 85 नंतर त्यानं सायन्सला जायला पाहिजे, त्यानं आर्ट्सला जाऊ नये, कॉमर्सला जाऊ नये आणि मग त्याला एवढे मार्क मिळालं. मी सातत्यानं असं म्हणतोय की परीक्षेमध्ये मिळालेले गुण हा त्याचा कल दाखवत नाही. कारण की परीक्षेचं जे काय फॉर्मॅट आहे, परीक्षेची जी काही पद्धती विकसित झालेली आहे ती ढोबळमानाने विकसित झालेली आहे. त्याचं शास्त्र, त्याचं संगीत, त्याची कला, त्याला असणारे छंद हे त्या परीक्षेच्या चाचणीमधून किंवा परीक्षेच्या मूल्यांमधून रिप्रेझेंट होतीलच असं नाही. विशेषतः म्हणजे सामाजिकदृष्ट्या मानसशास्त्रीय दृष्ट्या असं सिद्ध झालेलं आहे की 8वी 9वी 10वी नंतर त्या विद्यार्थ्याचा कल हा हळूहळू विकसित होतो आणि तो विकसित झालेला कल वेगवेगळ्या चाचण्यांतून स्पष्ट होऊ शकतो. आणि भारतामध्ये आता कल चाचणी आणि कल चाचणीची गरज ही लोकांना पटायला लागलेली आहे आणि या कल चाचणीमध्ये अतिशय ते विज्ञानावर आधारित आहे. काही गोष्टी तुम्ही असं म्हणू शकता की ते तुमच्या एकंदर बौद्धिक क्षमतेवर, तुमच्या एकंदर कलावर पूर्णता आहे आणि ह्या कल चाचण्यामधून आलेले निष्कर्ष आणि त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या शिक्षण पद्धती स्वीकारलेली आहे त्याला त्या कल चाचणीचा फायदा झालेला आहे. तर सर मी नेमकं याच मुद्द्याकडे तुम्ही जो शेवटी जो मुद्दा मांडला त्याच्याकडेच मला यायचं आहे आणि तोच मला वाटतं आपल्या या चर्चेचा सूत्र आणि मध्यभाग तोच आहे की एकूण त्या विद्यार्थ्याचा कल तो तपासणं आणि त्याच्या पुढे त्याचं जे भवितव्य असतं त्या अनुषंगाने 10वीच्या विद्यार्थ्याला या पद्धतीचं जे काही आपण चाचणी घेतोय त्या चाचणीचे रिझल्ट त्याच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने मिळते जुळते येणारे असू शकतात का आणि त्या पद्धतीने जाण्यामध्ये त्या पालकांना, विद्यार्थ्यांना आणि एकूणच ते परीक्षा घेणार ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे? अतिशय योग्य आणि व्यापक मुद्द्यावर ह्याची आपण थोडीशी चर्चा करूया. मुद्दा असा आहे की कल चाचणीचे येणारे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष त्या मुलाच्या एकंदर अधिक्षमतेच्या किंवा त्याच्या कलाच्या दृष्टीने बरोबर असतात का? तर याचं उत्तर असं आहे की या कल चाचणीमध्ये विचारले जाणारे प्रश्न म्हणजे तो कोणत्या भाषेमध्ये शिकलाय, मातृभाषेमध्ये मराठी, समजा आपण मराठी मातृभाषेत तर मातृभाषेमध्ये सुद्धा त्या कल चाचणी
ची उत्तर तो देऊ शकतो. त्याचं इंग्रजी जर माध्यम असेल तर इंग्रजी माध्यमाची कल चाचणी आहे. गुजराती सर्व जेवढ्या भारतामध्ये भाषा आहेत त्या सर्व भाषांमध्ये कल चाचणी उपलब्ध आहे. आता पुढचा मुद्दा असा येतो की या कल चाचणीचे निष्कर्ष त्याच्या भावी आयुष्यामध्ये उपयुक्त आहेत का. अतिशय साधं उदाहरण देतो. 10वीला एखाद्या विद्यार्थ्याला 90% गुण आहे, त्याला भूमिती आहे, त्याला शास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, भाषा आहे. ह्याच्यामध्ये गोकुमपट्टी नसेल किंवा एकंदर जे काय सध्याचं गोकुमपट्टी थोडासा त्याच्या बुद्धिमत्तेला अपमानास्पद वाटणारा शब्द वाटेल, तर एकंदर जे काही फॉर्मॅट परीक्षेचं बनलेलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये त्याला 90 मार्क पडले म्हणजे त्याची बौद्धिक क्षमता चांगली आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. साधं उदाहरण देतो की आमच्याकडे डिप्लोमाला अशी बरीच मुलं आहेत किंवा तुमच्या असंही लक्षात येईल की 10वीच्या बोर्डात पूर्वी जेव्हा बोर्डामध्ये गुणांक काढायचे आणि 12वीच्या बोर्डामध्ये ज्यांचा गुणांक मिळालेला आहे, बोर्डामध्ये आलेली मुलं आहेत ती पुढं आयुष्यात चमकलेलीच आहेत असं नाही. याचं कारण असं आहे की 10वी आणि 12वी नंतर ज्या पद्धतीची शिक्षण पद्धती आपण स्वीकारलेली आहे त्या पद्धतीमध्ये परीक्षेचं फॉर्मॅट बदलतं. म्हणजे इथे एका मार्काचा जो प्रश्न असतो तो तिथे 8 मार्काचा, 16 मार्काचा किंवा 10 मार्काचा, 5 मार्काचा असं विस्तृतपणे द्यावं लागतं. हा एक मुद्दा. त्याच्यानंतर जेव्हा ज्याला 10वीत समजा 100 पैकी 99, 95 मार्क आहेत गणितामध्ये, त्याची गणितामध्ये आवड नसते परंतु तो त्या पद्धतीमध्ये शिकलेला असतो आणि 10वी नंतर तो गणितामध्ये अशी बरीच मुलं मी पाहिलेली आहेत की गणितामध्ये त्यांना 4-4, 5-5 वेळा ती अनुत्तीर्ण झालेली आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्याला शास्त्र या विषयामध्ये इंटरेस्ट नसतो परंतु त्या पद्धतीमध्ये त्याला शास्त्रात मार्क पडलेले असतात परंतु त्या शास्त्रामध्ये त्याला गती तयार होत नाही. परंतु इतिहास या विषयामध्ये गती असू शकते, भूगोल या विषयामध्ये गती असू शकते, भाषा या विषयामध्ये गती असू शकते आणि त्याच्यामध्ये त्याला काम करू इच्छितो. त्याच्यामध्ये संशोधन करण्याची क्षमता आहे. ह्या सर्व क्षमता ह्या कल चाचणीद्वारे प्रकट होतात आणि त्या होतातच. मुद्दा असा आहे की मगाशी तुम्ही जो अतिशय योग्य मुद्दा मांडला की त्या विद्यार्थ्याला माझ्या भाषेत असेट किंवा तुम्ही त्याला एक्सटेन्शन काउंटर असा जो अतिशय योग्य आणि सूचक शब्द वापरलाय. आई वडिलांचा उद्देश असणं अतिशय व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये आणखी 2 मुद्दे मी थोडेसे जाता असं म्हणतो की आपल्याकडे श्रमप्रतिष्ठेला श्रमाला प्रतिष्ठा थोडीशी कमी झालेली आहे. त्यामुळं आई वडिलांना असं वाटतंय म्हणजे विशेषतः गेल्या 2-3 वर्षामधले चॅनलमधले कार्यक्रम पाहताना मी असं मला जाणवतं की किंवा मुलाखतीच्यामध्ये आई वडील म्हणतात मी खूप कष्ट केले, माझ्या मुलाला कष्ट करायला लागू नये म्हणून मी त्याला एका विशिष्ट शिक्षण पद्धतीने मी घालतोय. तर मी हात जोडून सर्व लोकांना आपल्या माध्यमाद्वारे असं सांगू इच्छितो की कुठल्याही शिक्षण पद्धतीमध्ये गेला तरी श्रम हे करावे लागतात. शारीरिक श्रम असतील आणि मानसिक श्रम असतील. नुसते शारीरिक श्रम किंवा नुसते मानसिक श्रम यानं कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. मुद्दा असा आहे की कॉम्प्युटरवर जर पूर्ण वेळ 8 तास 10 तास काम करणारा माणूस असेल तो जर शारीरिक श्रम करणार नसेल तर त्याला व्याधी तयार होतात. तेव्हा शारीरिक श्रम आणि मानसिक श्रम हे करण्याची या 10वी पासूनच विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांनी विद्यार्थ्यांच्यावरती बिंबवलं पाहिजे. मुद्दा असा आहे की मला एक्सटेन्शन काउंटरमध्ये मला जे जमलं नाही ते माझ्या मुलांनी करावं म्हणून त्याच्यावर आपल्या अपेक्षांचं ओझं लादण्यामुळं घरामध्ये एक प्रकारची वेगळ्या प्रकारची आवर्तनं तयार होतात. म्हणजे 10वीला 90% मार्क पडले त्याने पुन्हा 12वीला 60च पडले. मग रिझल्ट बरेच वेळा माझ्याकडे जी काही लोक काउन्सिलिंगला येतात किंवा सल्ल्यासाठी येतात की मग ते किती मार्क पडले रे बाळा तुला, तर मुलगा म्हणण्याच्या आधी त्याची आई किंवा वडील म्हणतात सर त्याला 10वीला 90 होते आणि आता 12वीला 60 पडले, ते असं झालं तसं झालं. आणि मग ते सगळं ऐकताना माझं असं लक्षात येतं की सकारात्मक दृष्टिकोन नाही. घरातल्या वातावरणामध्ये त्या मुलाची क्षमते कल चाचणीकडे लक्ष दिलेलं नाही. आणि आता मला ह्याला इंजिनियरच करायचं आहे, ह्याला डॉक्टरच करायचं आहे किंवा त्याला ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चर करायचं आहे, त्याला मायक्रोबायोलॉजिस्ट करायचे, त्याला आर्ट्समध्ये घालायचंच नाही, त्याला कॉमर्स काय अतिशय फालतू ब्रँच. अशा पद्धतीनं लोकांची एक भूमिका तयार झालेली आहे. आम्ही ज्या पिढीमध्ये शिकलो ते माझं असं मत आहे की या भूमितलावर 600 कोटीची जनता राहते आणि ही 600 कोटीची जनता त्यातली 300 कोटीतली अगदी 100 कोटीची जनता जर एका विशिष्ट ब्रांचला झालं तर बाकीच्या ब्रँचेसने काय करायचं. आणि त्या ब्रँचेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणे संधी आहेत. त्या संधीचं आपण दुर्लक्ष करतोय. आपण फार भौतिक प्रगतीच्या पाठीमागे दौडतोय. कदाचित लोकांना माझा हा विचार आध्यात्मिक वाटेल परंतु तो आध्यात्मिक जसा आहे त्याचबरोबर भौतिकच्या बरोबर आपल्याला लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांचा विचार करताना त्या मुलाची त्या मुलीची कल चाचणी आवश्यक आहे. ह्या कल चाचणीमध्ये त्याच्या क्षमतांचा जो निचरा किंवा त्या क्षमतांची जी माहिती बाहेर यायला पाहिजे, जे दबलेलं आहे
ते या कल चाचणीमध्ये 100% बाहेर येतं. आता कल चाचणी कशा पद्धतीची आहे? मला थोडंसं याच्यामध्ये परत असं एक म्हणजे अनेक पालकांचा मनातही हा प्रश्न पडला असेल आणि अनेक विद्यार्थी जे बघत असतील त्यांच्याही मनात हा असेल की मी असं सांगतो की नाही बाबा मला 90% मार्क पडले म्हणून मी आता आर्ट्सला जाणार आहे, तर माझा कल हा आहे, हा तुम्ही मान्य करा, असं एखादा विद्यार्थी म्हणू शकतो की माझा आर्ट्सकडे जाण्याचा आहे. पालकांनी त्याच्यावर तशा पद्धतीने विश्वास ठेवा का ही एक ऑथेंटिक शास्त्रीय पद्धत आहे, याच्यातून त्या योग्य पद्धतीने परीक्षण करून त्याला तिकडे जाऊन द्यावं. तुम्ही सध्या ह्याचं आमिर खानचं सत्यमेव जयते नावाची जी काही सिरियल चालू आहे ती तुम्ही पाहिली असेल. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ती एक सिरियल एक प्रातिनिधिक आपण उदाहरण घेऊया. बऱ्याच ठिकाणी आता पालकांचं म्हणणं असं आहे की मला माझ्या मुलाला माझ्या पद्धतीने घडवायचं नाही, त्याला त्याच्या पद्धतीने घडवूया. आपण बदल स्वीकारूया. आपली भारतीय मानसिकतेला मी नावं ठेवत नाही, जगभरच असं आहे की आपण बदल स्वीकारत नाही आणि वर्तमानामध्ये काम करण्याची कदाचित ह्याच्या पूर्वीच्या काळामध्ये माझीही तयारी नसेल, पण वर्तमानामध्ये काम करण्याची आपली तयारी असली पाहिजे. पालक आणि मुलगा आर्ट्समध्ये म्हणतोय, कदाचित पालकांना वाटत असेल की नाही मी याला लहानपणापासून बघतोय आणि याचीही तयारी आहे, तर दोघांच्या मधला सुवर्ण मध्य म्हणून कल चाचणीकडे पाहायला हरकत नाही. कल चाचणीतले निष्कर्ष हे नक्कीच दिशादर्शक आहेत. म्हणजे ज्योतिषाकडे मनुष्य केव्हा जातो असा एक प्रश्न बरेच वेळा विचार करतो लोक, तर सर्व मार्ग अगतिक जातात, मार्ग सापडत नाही म्हणून एखाद्या नामांकित ज्योतिषाकडे माणसं जातात, कारण की त्याला दिशादर्शन आवश्यक असतं. तसंच जेव्हा 10वी नंतर आपल्या खिशाचा अंदाज घ्यायचा आहे आणि आपल्या मुलाच्या कल चाचणीच्या संदर्भामध्ये मुलाच्या कलाच्या संदर्भामध्ये आपण गोंधळलेला अवस्था होते, तेव्हा सर्व पालकांनी कल चाचणी करणं हे त्यांच्या वैयक्तिक, बालकांच्या वैयक्तिक, मुलाच्या वैयक्तिक आणि कुटुंबाच्या फॅमिली ॲज अ होल, समाजाचं फारच म्हणजे लोकांच्या कदाचित दृष्टिकोन तुम्ही समाजाचं काय सांगू नका, तर फॅमिली ॲज अ होल हे अतिशय आवश्यक आहे. हे मी अतिशय कळकळीने एवढ्यासाठी सांगतो की बऱ्याच कुटुंबामध्ये मी असं पाहिलेलं आहे, नकारात्मक म्हणून नाही, बऱ्याच कुटुंबामध्ये मी असं पाहिलेलं आहे की मुलाला एक व्हायचंय, वडिलांना एक व्हायचंय आणि घडतंय तिसरंच, आणि मग कर्ज काढतात आणि मग तो मुलगा वेळेत उत्तीर्ण होत नाही, मग तो डिग्री चांगल्या मार्गाने करायची मिळवतो सुद्धा, आणि डिग्री मिळवल्यानंतर त्याला ज्या पद्धतीनं त्याची प्रगती व्हायला पाहिजे भौतिक मानसिक शारीरिक जी होत नाही आणि मग कुचंबना तयार होते. तर आपण मुद्दामूनच हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की केवळ मुलाला वाटतं किंवा केवळ वडिलांना वाटतं हा भाग नाही. आता आपण सगळी चर्चा सुरुवातीची झाली ती पालकांना वाटतं म्हणून मुलांवर होतं. कदाचित एखादा मुलगा म्हणून मला वाटतं म्हणून असं करूया, तर असंही करणं किंवा तसंही करणं याच्यापेक्षा आपण जी शास्त्रीय पद्धत आहे ज्यातनं मुलाचा खरोखर कल कळू शकतो, कारण तो ती जी काही चाचणी असेल ती त्याच्या मनाचा आरसा असणार आहे आणि आरसा खोटं बोलत नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे ती जी काही पद्धत असेल ती अतिशय शास्त्रीय योग्य. आता ती कशी कुठे कशा प्रकारे केली जाते या संदर्भातली माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी तुम्ही. कल चाचणीची सेंटर्स अजून साताऱ्यामध्ये फारसं डेव्हलप झालेलं नाही, परंतु मोठ्या शहरामध्ये महानगरपालिकांच्या मध्ये किंवा अगदी जवळपास कोल्हापूर आहे, सांगली आहे, पुणे आहे, मुंबई आहे. एक प्रातिनिधिक नाव घ्यायचं म्हणून ज्ञानप्रबोधिनीचं मी एक नाव घेईन. साताऱ्यामध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी या कल चाचण्या घेतल्या जातात. या कल चाचण्याचे निष्कर्ष अतिशय चांगले आहेत. याची सेंटर्स आहेत, याच्या फ्रँचायझीज आहेत. हा व्यवसाय म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं नाही. 500 ते जास्तीत जास्त 1000 रुपये, म्हणजे ज्यांची 70,000, 80,000, 20,000, 30,000 रुपये भरण्याची ताकद आहे त्यांनी 10,000 रुपये खर्च करण्याकडे पाहू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. याच्यामध्ये कुठल्या कल चाचणी सेंटरचं प्रमोशन आपण करतोय असा कृपया कोणी अर्थ करून घेऊ नये. आपला उद्देश हाच आहे की त्या कुटुंबाचा, त्या मुलाचा विचार आपण करूया. कारण की पूर्वी तुमच्या आमच्या काळी आठवत असेल की चौकोन कुटुंब ही संकल्पना नव्हती. कुठल्या कोपऱ्याला कुठला मुलगा वाढलाय आणि तो कसा कुठं शिकतोय हे आई वडिलांना माहित नसते. आता हम दो हमारे दो, कदाचित हम दो और हमारा एक अशी भूमिका असल्यामुळं सर्व कुटुंबाचं, त्याच्या नातेवाईकांचं त्या मुलावर लक्ष केंद्रित झालेलं असतं आणि तो मुलगा काय करतोय त्याच्यावरून शेजारचा किंवा त्याचे भाऊ बहीण लक्ष केंद्रित केलेलं असतं. तेव्हा कल चाचणी करावीच ह्या मताचा मी आहे. आता कल चाचणीचे प्रकार काय आहेत, तर कल चाचणीमध्ये 2 प्रकार आहेत. कल चाचणीमध्ये अभिक्षमता म्हणजे त्या वैयक्तिक विद्यार्थ्याची
क्षमता, त्याला अभिक्षमता असा अतिशय स्वच्छ संस्कृत प्रचित शब्द आहे. आणि दुसरा स्वाभाविक वैचारिक कल, अशा 2 प्रकारामध्ये ही कल चाचणी विभागलेली आहे. म्हणजे मूळ चाचणीचे 2 प्रकार त्यांनी केलेले आहेत. हे जे तुम्ही आता 2 सांगितले त्या 2 चाचण्या, ह्याच्यामध्ये आता काही सब्जेक्ट त्याचे त्याच्यामध्ये म्हणजे माझ्यासमोर जी काय माहिती आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये ते अजून त्यांनी प्रकार केलेले, आणि ते प्रकार वाचल्यानंतर, ते प्रकार पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ती चाचणी अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तयार केलेली आहे. आता अधिक क्षमतेमध्ये त्यांनी 8 प्रकार केलेले आहेत. सर्वसामान्य आकलन क्षमता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जनरल नॉलेज म्हणतो, आणि आम्ही बरेच वेळा असं म्हणतो की जनरल नॉलेज विच इज ऑलवेज नॉट जनरल, म्हणजे सर्वसामान्य ज्ञान विद्यार्थ्यांना किंवा एकंदर लोकांना कमी असतं. परंतु आत्ताची जी काही माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची सर्वसामान्य आकलन क्षमता आणि त्याची सर्वसामान्य ज्ञान हे खूप चांगलं असतं. ती सर्वसामान्य आकलन क्षमता असा एक त्यांनी प्रकार केलेला आहे. त्याच्यानंतर तर्क विचार क्षमता, लॉजिकल थिंकिंग, म्हणजे मला आठवते तुमच्या काळात, आमच्या काळात लॉजिक, बरोबर, लॉजिक, तुझं लॉजिक काय विषय, तर्क क्षमता. आमच्या कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये जेव्हा आम्ही डेव्हलप करतो, फ्लोचार्ट डेव्हलप करतो, तेव्हा त्याला लॉजिक आवश्यक असतं. कार्यकारण भाव जुळवू शकतो तो विद्यार्थी, त्याला तर्क विचार क्षमता. एखाद्या प्रसंगामध्ये तर्कानं काही आपण गोष्टी जाणतो, तो असं का बोलला असेल किंवा ते असं का घडू शकतं, असं का घडलं, त्याला तर्क विचार क्षमता अशी त्याने अधिक क्षमतेमध्ये दुसरा प्रकार केलेला आहे. त्याच्यानंतर अभाषिक स्मृती, म्हणजे संस्कृत प्रचुर शब्दांचा थोडासा साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर माझी मातृभाषा मराठी आहे. तर नरसिंहरावांचं आपण उदाहरण घेऊया की नरसिंहरावांना 16 भाषा येत होत्या. आता लोक म्हणतात नरसिंहरावासारखा एखादाच मानव असू शकतो, असं नाही. प्रत्येकाला 2-2, 3-3 भाषा येतात. म्हणजे मराठी बरोबर तुम्हाला शाळेमध्ये संस्कृत शिकवलं जातं, हिंदी शिकवलं जातं, इंग्रजी शिकवलं जातं, हिंदी शिकवलं जातं. तुम्ही आंध्रामध्ये, तामिळनाडूमध्ये किंवा उत्तर भारतात गेला तर त्यांना हिंदी बरोबर अनेक भाषा येतात. आता अभाषिक स्मृती म्हणजे त्या भाषेची, त्याची मातृभाषा सोडून त्याला इतर भाषांची काय आकलन आहे आणि ते त्या विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये, आमच्या कॉम्प्युटरच्या भाषेत सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये काय काय स्मृती राहते, ती अभाषिक स्मृती, असा 3रा प्रकार त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी 4था प्रकार केला आहे अवकाश बोधन क्षमता, म्हणजे त्रिमिती, द्विमिती आणि 4 मिती, म्हणजे भूमितीतल्या वेगवेगळे आकार, गोल किंवा चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, ह्या सर्व आकारांच्या संदर्भामध्ये तो कशा पद्धतीनं त्याची समजून घेण्याची क्षमता आहे, त्याला अवकाश बोधन क्षमता असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांनी त्या कल चाचणीमध्ये तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर आहे भाषिक क्षमता, म्हणजे अभाषिक स्मृती आणि भाषिक क्षमता. अभाषिक स्मृतीमध्ये आपण भाषा किती येतात, समजून किती येतात ह्याचा विचार केला. परंतु भाषिक क्षमतेमध्ये मराठीवर एका दुसऱ्याचं मास्टर येते, प्रभुत्व असू शकते. परंतु एकाच वेळी इतर येणाऱ्या भाषा त्या कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो, त्या कशा पद्धतीने तो सांगू शकतो, ती भाषिक क्षमता असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर साधी आकडेमोड, अंकज्ञान असं त्यांनी म्हटलेलं आहे. साधी आकडेमोड 5 + 4 + 3 वगैरे, किंवा बाजारात गेला, मंडईत गेला तर त्याला जी आकडेमोड आवश्यक आहे 10वी पर्यंतची, पुस्तकामध्ये असणं वेगळं, परंतु व्यवहारात कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, अंमलात कसं आणतो, त्याला अंकज्ञान क्षमता असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अंकस्मृती म्हणजे अंकज्ञान वेगळं आणि अंकस्मृती वेगळी. अंकज्ञानामध्ये त्यांनी साध्या आकडेमोड सांगितलेले आहे, परंतु अंकस्मृतीमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं क्लिष्टता करून ते फोनचे नंबर असतील वगैरे वगैरे लक्षात राहतात, 10 आकडे नंबर लक्ष ठेवणं, त्यानंतर मोबाईलचा आकडा लक्ष ठेवणं, 10 आकडे लक्षात ठेवणं, ह्याच्या संदर्भामध्ये त्यांनी अंकस्मृती अशी त्यांनी अधिक क्षमता वैयक्तिक त्या विद्यार्थ्याची किंवा त्या कल चाचणीला बसणाऱ्या विद्यार्थ्याची 8 भागामध्ये त्यांनी विभागणी केलेली आहे. अधिक क्षमता पुन्हा आपण ते म्हणूया: सर्वसामान्य आकलन क्षमता, तर्कविचारक क्षमता, अभाषिक स्मृती, अवकाशबोधन क्षमता, भाषिक क्षमता, सामाजिक क्षमता. हा ती एक चाचणी राहिली.
की विद्यार्थी किंवा जेव्हा आपण मनुष्य हा गटानं राहणारा आहे, समाजात राहणारा आहे, समाजाचं देणं तो लागतो, परंतु तो देणं किंवा आजूबाजूला काय घडतंय त्याच्यावर तो जबाबदारीने कशी उत्तरं देतो, ती सामाजिक क्षमता ही एक त्यांनी कल चाचणीमध्ये टाकलेली आहे. तेव्हा असे सामाजिक क्षमता, अंकज्ञान आणि अंकस्मृती असे 8 प्रकार त्यांनी केले पहिल्या भागामध्ये. दुसऱ्या भागाचं मध्ये किती भाग? दुसऱ्या भागामध्ये त्यांनी 5 भाग केलेले आहेत. त्याला स्वाभाविक वैचारिक कल असं त्यांनी हेडिंग दिलेलं आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं तर इंडिव्हिज्युअल ऍप्टिट्यूड रिगार्डिंग हिज थिंकिंग पॉवर असं त्याला इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. त्याला त्यांनी पहिला भाग केला तात्विक आणि वैचारिक बैठक. थोडासा हा आणखी थोडा क्लिष्टतेकडे जाणारा, परंतु त्या विद्यार्थ्याच्या वैचारिक म्हणजे समजा महात्मा गांधींचे विचार आहेत, सावरकरांचे विचार आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आहेत, काँग्रेसचे विचार आहेत, एक आपण राजकारणाचा विचार केला, किंवा आई वडिलांच्या संदर्भामध्ये त्यांची घ्यायची जबाबदारी आहे आणि त्या घेणाऱ्या जबाबदारीच्या संदर्भामध्ये त्याचं तत्व काय आहे, याला आपण त्यांनी तात्विक आणि वैचारिक कल असा त्यांनी पहिला भाग म्हटलेला आहे. त्याच्यानंतर अधिक व्यावहारिक दृष्टी. शेजाऱ्यांच्याकडून मी ताक आणलंय तर ते ताक किती वेळात परत दिलं पाहिजे घरातले, तर हा व्यवहार आहे साधा, बरोबर. किंवा शेजारी काही गडबड झालेली आहे, म्हणजे जसं वरच्या चाचणीमध्ये सामाजिक क्षमतेचा विचार केला तसं व्यवहारामध्ये शेजारी काय घडलंय, म्हणजे घरात काही शेजारी काही सुखद प्रसंग घडला तर सुखद प्रसंगामध्ये कसा सहभागी होतो, दुःखद प्रसंगामध्ये कसा सहभागी होतो, कशी मदत करतो, त्याला आपण अधिक व्यावहारिक दृष्टी असं म्हणतो. त्याच्यानंतर कलात्मक दृष्टी. कुणाला संगीत आवडतं, कुणाला खेळ आवडतो, कुणाला चित्रकला आवडते, ती कलात्मक दृष्टी या कल चाचणीतून स्पष्ट होते. त्याला कलात्मक कृती किंवा कलात्मक दृष्टी असं म्हटलेलं आहे. सामाजिक कल म्हणजे शेजारी हा एक मगाशी आपण जसा म्हणालो की व्यावहारिक दृष्टी. सामाजिक कल, उद्या कोणतं आंदोलन सुरू झालंय तर ते आंदोलन कितपत बरोबर आहे, त्या आंदोलनाचे कच्चे दुवे काय आहेत, पक्के दुवे काय आहेत, हे सामाजिक कल या चाचणीतून स्पष्ट होतात. आणि स्वामित्व हा अतिशय महत्वाचा विषय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर मालकी हक्क प्रस्थापित करत प्रत्येकाची एक मानसिक स्वभाव असतो. त्या स्वामित्वाची कल्पना हेट्रेटमध्ये होऊ नये, मत्सरामध्ये होते का, ते स्वामित्व जगाच्या आणि समाजाच्या दृष्टीनं योग्य आहे का, ते स्वामित्व स्वतःकृत आहे का, ते स्वार्थाकडे जाणार आहे का, अशी कल चाचणीतला हा तो 5वा प्रकार आहे. तेव्हा अधिक्षमता आणि स्वाभाविक वैचारिक कल. अधिक्षमतेमध्ये आपण 8 प्रकार पाहिले, स्वाभाविक वैचारिक कलामध्ये 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तात्विक आणि वैचारिक कल आहे, व्यावहारिक दृष्टी आहे, कलात्मक कृती आहे किंवा कलात्मक दृष्टी आहे, सामाजिक कल आहे आणि स्वामित्व आहे. हे प्रश्न 3 तास पद्धतीचं स्वरूप कसं, म्हणजे त्याचे ऑब्जेक्टिव्ह असतात. ज्यांना संगणकाचं ज्ञान नाही, कारण की आता संगणकावर क्लिक करून माऊस क्लिक करून करता येते, किंवा मग प्रिंटेड पेपर देतात. 3 तासाची चाचणी असते, त्याच्यावर लगेचच्या किती प्रश्न एकूण तरी अंदाजे 100 प्रश्न. 100 प्रश्न आहे. या 8 विभागांमध्ये 13 विभागांमध्ये एकूण 100 प्रश्न आहेत आणि त्याची चाचणी घेतली जाते. त्यात नाही, चाचणीच्या लगेच निर्णय तुम्हाला दिले जातात. आणि बहुतेक वेळा या चाचण्या घेणारी जी कल चाचण्या घेणारी जी संघटना आहेत, संस्था आहेत, त्यांनी विनंती केलेली असते की मुलाला एकट्याला पाठवू नये, आई वडिलांनी शक्यतो यावं. जर आई वडिलांना शक्य नसेल तर दोघांच्यापैकी एकाने यावं, कारण की आई वडिलांची बॅकग्राऊंड सुद्धा त्याला पोषक आहे का हे सांगितलं जातं. जसं आपण म्हटलो की एखाद्या मुलाला 90% मार्क, त्याला त्याची याच कल चाचणीतून विज्ञानाकडे जाण्याची दृष्टी असेल तर विज्ञानामध्ये तो संशोधनाकडे जाईल का, तो इंजिनिअरिंगकडे जाईल का, तो मेडिकलकडे जाईल का, आणि मेडिकलकडे जाणार असेल तर त्याला कोणता मार्ग सुचवावा. कारण की हे जे वय आहे, या वयाचा विचार करताना मुलांना त्यांच्या घरातल्या सर्व गोष्टीची माहिती असतेच असं नाही. आणि मग सुचवताना बॅकग्राऊंडचा विचार करून सुचवावं पाहिजे. आणि ते सुचवणं बहुतेक वेळा कसं होतं की प्रभाव क्षेत्राखाली येतात, आणि मग ते सुचवताना त्याचा 100% विचार करून खिशाचा विचार न करता जर कुत्रड होणार असेल तर ते चुकीचं होईल. किंवा मुलाला एकट्याला पाठवलं तर मुलगा त्याच्या सोयीने घरी सांगू शकतो. नाही, आई वडील असणं अतिशय आवश्यक आहे, कारण शेवटी आर्थिक भार हा आई वडिलांवर आहे. आणि एकूणच त्याचा कल काय आहे, कशा पद्धतीने आपण त्याला पुढचं शिक्षण द्यायचं याचा विचार नक्कीच आई वडिलांबरोबर, म्हणजे आई वडील हा महत्वाचा घटक आपण मानतोच आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे त्रिवेणी संगम जर व्यवस्थित झाला तरच मला वाटतं यशस्वी जीवन
तो विद्यार्थी पुढे करू शकतो, तोच त्याच्या जीवनाचा शिल्पकार तो शिल्पकार होऊ शकतो. अगदी तुम्ही योग्य सांगितलं शब्दांमध्ये. तर ही एकूण 100 मार्कांची परीक्षा, सर्वसाधारणपणे 100 हे असतात प्रश्न असतात. ह्याच्या अगोदर याचा अभ्यास करावा वगैरे म्हणून असं काही लिखाण वगैरे आहे, याला गाईड वगैरे काही नाही. म्हणजे हे सर्व आपल्या प्रेक्षकांना कळावं की बाबा नाही तिथे जायचं, फक्त आपण जायचंय. रॅन्डम पद्धतीने प्रश्न तुम्हाला जनरेट होतात, आणि त्या रॅन्डम प्रश्नांच्या म्हणजे जसं सीईटी आहे किंवा आमच्या पीएचडीच्या संदर्भामध्ये जे काही चाचण्या आहेत पुणे विद्यापीठाने ठेवल्या, तशी ह्याची गाईड वगैरे असं काही नाही. आपण इतकी वर्ष जे शिकलो हेच तुमचं तिथे प्रगट होण्याचं एक माध्यम आहे, हाच त्यातला महत्वाचा भाग आहे. तुम्ही जे शिकला किंवा तुम्ही त्या प्रश्नाला कसा रिस्पॉन्स देता, याच्याकरता वेगळा कुठला अभ्यासक्रम नाही, वेगळी तयारी करायची नाही, फार मेहनत करायचा असा विषय आहे. ते तिथे आहे, ते तुम्ही आहे तसे त्या पद्धतीने तिथे प्रगट व्हायचंय, मनापासून प्रगट व्हायचंय. आणि तुमचा कल त्यातनं मला वाटतं अतिशय महत्वाचं आपण इतक्या वेळ चर्चा करतोय सर्वसाधारणपणे अर्धात. आणि 10वीचे निकाल लागले काही दिवसामध्ये, आपल्याला त्या मुलांचे कल काय आहेत या संदर्भामध्ये पालक अगदीच जागृत असतील, ते याचा विचार करतील, हे बघत असतील. आपण प्रातिनिधिक काही किंवा साताऱ्यामधली काही मंडळी मानसोपचार तज्ञ आहेत ती ह्या संदर्भात मार्गदर्शन करत असतील. तेव्हा एक योग्य तुम्ही शेवटी या सगळ्याचा आपण समप करत असताना, एक शेवटाकडे येत असताना, निष्कर्ष काढत असताना 10वी नंतर 12वी नंतर किंवा त्यानंतरही अशा पद्धतीच्या टेस्ट करणं फायदेशीर किंवा पुढे मार्गदर्शक ठरतील असं वाटतं का तुम्हाला? 2 मुद्दे आपण समरी किंवा कन्क्लुजनला येताना मी 2 मुद्दे सांगेन की ह्या पद्धतीच्या कल चाचण्या जर साताऱ्यातल्या लोकांनी प्रतिसाद दिला तर आपण या काही सन्माननीय संघटना आहेत त्यांना आपण ज्ञानवाहिनी या कार्यक्रमाच्या द्वारे आपण त्यांना विनंती करू शकतो, बोलवू शकतो. त्यांचे जे काही आर्थिक व्यवहार असतील ते त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्या पद्धतीने सोडा, आपला त्याशी काही संबंध असणार नाही, कारण की आपलं दिशादर्शन हा आपला एकमेव होतोय. मुद्दा असा आहे की ह्या कल चाचण्या खरोखर आवश्यक आहेत का? मला सांगायला आपल्या सर्वांना आनंद होईल की यापूर्वी म्हणजे या देशातले जे काही नामांकित लोक होऊन गेली त्यांनी ह्या कल चाचण्याला गेलेले नाही, त्यांनी त्याचा स्वतःचा विचार ऐकला आणि त्या पद्धतीने ते पुढे गेले. 10वी असतील, 12वी असतील, इंजिनिअरिंग नंतर तुम्ही जर पाहिलं असेल की ज्या वेगानं समाजामध्ये बदल होत आहेत त्या वेगानं सायकियाट्रिस्ट मानसोपचार तज्ञांची गरज वाढते. आणि पूर्वी मानसोपचार तज्ञांकडे जाणं म्हणजे हेटाळण्याचा विषय होता. तुम्हाला लक्षात आलं असेल की क्रीडा क्षेत्रामध्ये आता फिजिओ बरोबर एक सायकियाट्रिस्ट, त्याचबरोबर महत्वाच्या ह्याच्यामध्ये आज मानसोपचार तज्ञ आणि शारीरिक फिटनेस करता असं दोन्ही शरीर आणि मन दोन्ही सांभाळणं गरजेचं. कल चाचणी करणं म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे जाणं असं नाही. तर तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या काही उर्मी इच्छा दाबल्या गेलेल्या आहेत किंवा त्या तुम्हाला प्रकट करू शकत नाही, ह्या चाचणीतनं प्रकट होतात. ह्या चाचण्यांचा 100% फायदा आहे. ह्या चाचण्या ह्या दिशादर्शक आहेत. ह्या चाचण्या तुम्हाला भावी आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि आपण कोणत्या मार्गातून वेगानं प्रगती करू शकतो, आपल्या उपलब्ध संसाधनांचा, उपलब्ध साधन सामुग्रीचा, उपलब्ध पैशाचा विचार करताना कमीत कमी अडथळ्यातून आपण आपले शिल्पकार कसे होऊ शकतो याचा विचार करताना कल चाचणी ही काळाची गरज आहे. ह्या चाचण्या अंतिमतः 100% बरोबर आहेत असं कोणीही दावा करणार नाही, परंतु त्या 70%, 80%, 90% नेऊ शकतात. आपण 20% म्हणजे 36% चुकू शकतात का? मग त्या 30%वर विचार करून त्याच्यावर जो काही वादविवाद किंवा त्याच्यावर जी काही चर्चा करत बसण्यापेक्षा यानं आपण मुळातच तुम्ही जे सांगितलं की ते दिशादर्शक आहे किंवा या दिशेकडे तुम्ही जाऊ शकता हे सांगणारे या चाचण्या आहेत. म्हणजे अगदीच आर्ट्सचा विद्यार्थी सायन्सला आणि सायन्सचा विद्यार्थी आर्ट्सला जाऊ शकणार नाही, किंबहुना त्या व्यक्तीला आपल्याला आयुष्यात काय करायचंय, कुठल्या मार्गाने आपण जायचंय एवढं नक्की समजणार आहे. त्या मार्गावरून कसं जायचं हे शेवटी परत तो त्याचा मुद्दा असणार आहे. त्या मार्गावरून तो म्हणजे त्या मार्गावरून त्याला जी अपेक्षित प्रगती आहे ती प्रगती तो कमी वेळामध्ये किंवा कमी संघर्षामधून, कारण की हल्ली संघर्ष करण्याची वेळ नाही, संघर्ष करण्यासाठी आवश्यक असणारा वेळ, ताकद, बळ कमी आहे. लोकसंख्येचा विचार करताना, उपलब्ध संसाधनाचा विचार करताना, या सगळ्याचा विचार करताना तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पुढे जायचं आहे, तुम्हाला प्रगती साधायची आहे. फक्त भौतिक प्रगती नव्हे, मानसिक, आर्थिक, शारीरिक ही सर्व प्रगती तुम्हाला कमी वेळात साधायची असेल
नंतर पश्चाताप करण्याची वेळ. कारण की बरेच वेळा मी असं पाहिलेलं की 12वी केलं, FY केलं, तर पुन्हा तो दुसरीकडे गेला. म्हणजे ही 2-3 वर्षी जी आयुष्याची महत्वाची जातात, त्याच्यामुळे आपल्याला नैराश्य आपल्यावर स्वार होतं. ते टाळण्यासाठी ह्या चाचण्या आवश्यक आहेत. ह्या चाचण्यामध्ये अजूनही मूलभूत संशोधन होतंय, होऊ घातलं, आणि संशोधन ही निरंतर कायम चालणारी प्रक्रिया आहे. बरोबर. तर आपण बघितलं असेल की ह्या ज्या पद्धतीची कल चाचणी जी आहे, ही कल चाचणी आपल्याला नक्कीच पुढे मार्गदर्शन करणारी नक्कीच ठरणार आहे. आणि एका चांगल्या सामाजिक संस्था असतील किंवा अशा पद्धतीच्या चाचण्या घेणाऱ्या ज्या संस्था आहेत, यांच्याशी आपण संपर्कात आलो तर नक्कीच आपल्याला या संदर्भामध्ये माहिती योग्य पद्धतीने मिळेल. आपल्या पाल्याचं जे आयुष्य आहे ते केवळ आपण म्हणतो, शेजारी म्हणतो, किंवा इतरांची मुलं कुठे त्या बाजूकडे गेली म्हणून करतो, यापेक्षा त्याच्या मनात काय आहे हे नीट समजून घेऊन, शेवटी समजून घेऊन उमजून ते काम केलं तर त्या मुलाला आणि त्या घराला दोघांनी मला वाटते आनंदापर्यंत जाणारा हा भाग आहे. तेव्हा प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी यांनी इथे आपल्या इथे सातारा मीडिया सर्व्हिसेसच्या ज्ञानवाहिनी मध्ये आले आणि त्यांनी अतिशय सविस्तर विस्ताराने ही माहिती दिलेली आहे, त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि शेवटी त्यांनी सांगितले की कमी वेळामध्ये योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल, योग्य दिशेने जायचं असेल तर मार्गदर्शक म्हणून या चाचण्या आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. मला वाटतं हा शेवटचा त्याचा मुलाचा जो सल्ला आहे जो त्यांनी सांगितलाय ते आपण लक्षात घेऊया. 10वीच्या निकालानंतर किंवा 12वीच्या निकालानंतर किंवा इतर वेळी आपल्याला जर काही मुलाचा कल समजून तरी आपण हा कल समजून घेण्यासाठी अशा पद्धतीच्या चाचण्या करण्यामध्ये काहीच हरकत नाही. तेव्हा ह्या प्रक्रियेचा भाग म्हणून आपण याच्यामध्ये सहभागी होऊया. प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी आपल्या इथे आले त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूया. या संदर्भात अधिक काही आपल्याला माहिती हवी असेल तर त्यांच्याशी खाली जो नंबर आहे त्यावर आपण संपर्क करू शकता. पण जसं सरांनी सांगितलं तसं जर काही यामध्ये अधिक मंडळी जर इंटरेस्टेड असतील, त्यांना करून घ्यायचे असेल तर त्यांच्या सहाय्याने आपण काही व्यक्तींना इथे बोलून त्या अनुषंगाने त्यांची कल चाचणी आपण करून घेऊ शकू. तेव्हा पुन्हा एकदा आपला धन्यवाद, आभार मानतो आणि इथे मी थांबतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद.